कधी आलं वैभव? कसं काय बाजारचं? काय कमी आहे वातावरण, विक्री कमी आहे जरा. होय. खिल्लार भरपूर आलेत. खिलार आलेत भरपूर. हां. पण जातीवंत जनावर पण एवढं मार्केट नाही. कस्टमर एवढं गिरायक नाही. गिरायक आहे पण कमी किमतीचं. डॉक्टर हुशार आहे बघ, कशा नामा ओढले असतील तुम्हाला ध्यान नाही काय नाही. डॉक्टर हौशी आपल्यापेक्षा जास्त. नजर लागेल म्हणजे काळ हे जाऊन आणले फक्त. कुठं नको देत का सगळीकडे. गाय पण आणायला लागते. काय दर सांगितलं? दर सांगितलं 21. मागणी काय? मागणी मागितलं 87 ला माडगाव. माडगाळात इथं मागितलं 67 66 ला. 67 67 केला. हा माडगाव नाही मारलाय. 87 किलो माडगावला. वर आलं तर शेंडी लावून द्यायचं म्हटलं होतं. पण शेंडी लावली तरच देत नाही ते. आता पण आता पण देत, त्याला काय अडचण नाही. चालतंय. वासर चांगलं आहे, चांगलं सांभाळलं. किती येतं झालीत गायची? गायची 7-8 झाले ते. गाब लागली का गाय वैभव? गाब आहे का? 25 तारखेला 3 महिने झाले. त्या बैलावर? हा, तांडूरच्या राजा बैला 3 महिने गाब आहे. तांडूरच्या राजाची माहिती कोणाकडून मिळाली? खिलार शेतकऱ्यांच्या आता पक्की गाब लागले? 100%, 110%. कसं काय वाटला बैल? बैल एक नंबर आहे म्हणतात तर तेवढं लावून घेऊ. काही एकदा उलटली तरी पण तीच बैल. आपला आमचं ड्रायव्हर म्हणलं गाडीचं इथं डिझेल टाकून राहू दे, मला काम आहे, तिथला एक चांगला बैल दाखवूया. मी म्हटलं नाही म्हटलं. दोन्ही मारा लागले. दोन्ही मारते, त्या जातीचीच आहेत कडवाटण. हा, घरी मारत नाहीत ना? नाही, घरी गाई मारते. नव्हतं मारते. वासरू लय शाना केलं. शाने केलंय. मग आता भीती वाटत नाही भरताना उतरताना नेताना? आपल्याला तरी भीती वाटते. हा, दररोज आपण त्यात नाही. मग आता जायचं का थांबायचं एक दिवस अजून? आज रात्री जायचं आहे. बाप सांगा. अनिल माने बापू.